नमस्कार. 1/5/2025च्या चालू घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे. बघूयात तर पहिला प्रश्न. फोर्ब्स 50 ओव्हर 50 ग्लोबल लिस्ट 2025च्या पहिल्या आवृत्तीत समाविष्ट असलेल्या भारतीय महिला कोण आहेत? आता काय झालेलं आहे, फोर्ब्सच्या टॉप 50ची लिस्ट आलेली आहे. फोर्ब्स टॉप 50 महिला. या महिला कशा आहेत? वयाने किती आहेत? 50+ आहेत. 50+. वय किती आहे त्यांचं? 50+ आहे. तर ह्यात कोण भारतीय महिला कोण आहेत? भारतीय महिला 3 आहेत. तर पहिली कोण आहे? उर्मिला आशर. हिनं काय चालू केलेलं आहे? किरण मजुमदार, देन शीला पटेल. हिनं काय केलेलं आहे? गुजरातमध्ये नाश्ता फूड चेन चालू केलेली आहे. ह्यांनी काय केलेलं आहे? नाश्ता फूड चेन चालू केलेली आहे. त्यानंतर किरण मजुमदार काय आहेत? या फार्मसीच्या हे आहेत, ओनर आहेत, चेअरमन आहेत बायकॉनच्या. आणि शीला पटेल ह्यांनी काय चालू केलेलं आहे? ह्यांनी स्लम डेव्हलपमेंटचं काम चालू केलेलं आहे. स्लम डेव्हलपमेंटचं काम करतात ह्या. तर तिघीजणी आहेत. कोण कोण? उर्मिला आशर, किरण मजुमदार आणि शीला पटेल. तिन्ही जणी लक्षात ठेवा. ऑप्शन्स काय येणार आपला? वरीलपैकी सर्व. आता दुसरा प्रश्न बघू आपण. बंगालच्या उपसागरात झालेल्या चक्रीवादळ रेमलचं नाव कोणी ठेवलं रे? रेमल नाव कोणी दिलेलं आहे? रेमलचं नाव कोणी ठेवलेलं आहे? ओमाननं ठेवलेलं आहे. ओमान. नुकत्याच झालेल्या कान्स फिल्म फेस्टिवल 2024मध्ये ग्रँड प्रिक्स श्रेणीमध्ये पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय चित्रपट निर्माता कोण आहेत? कुठल्या? कान्स फिल्म फेस्टिवल कुठं झाला होता हा? फ्रान्समध्ये झाला होता. आणि कुणाला अवॉर्ड भेटलेला आहे? पायल कपाडिया. हे काय आहेत? फिल्म डिरेक्टर. पुढला प्रश्न. धार्मिक प्रथेचा भाग म्हणून लाऊडस्पीकरचा वापर न करण्याचे कलम 25 अन्वये अलीकडे कोणी आदेश दिले आहेत? आता काय झालेलं आहे? बॉम्बे हायकोर्ट. आता काय झालेलं आहे? बॉम्बे हायकोर्ट. कोणतं? मुंबई हायकोर्टचं एक केस चालू होती. कोणती? महेश वर्सेस कोण होतं? महाराष्ट्र शासन ह्याच्या अपोजिट एक केस चालू होती. ह्या केसमध्ये हायकोर्टनं निर्णय काय दिला आहे? अकॉर्डिंग टू आर्टिकल 25 म्हणजे काय? आपल्याला धर्मप्रसार करण्याचा किंवा आपल्यावर डिपेंड करतं की कोणता धर्म मानायचा, त्याचा प्रसार करायचा. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे? लाऊडस्पीकरचा वापर न करण्याचे कलमान्वये अलीकडे कोणी आदेश दिलेले आहेत? तर इथे काय म्हणतात? अकॉर्डिंग टू आर्टिकल 25 कोणत्याच धर्मात लाऊडस्पीकरचा हा मूळ फंडामेंटल अधिकार नाही. कोणत्याही धर्मासाठी प्रचारासाठी लाऊडस्पीकर वापरायचे हे आर्टिकल 25 अंतर्गत येत नाही. हे काय म्हणजे मूळ धर्मासोबत लाऊडस्पीकरचा म्हणजे नव्हतं. मूळ धर्मासोबत लाऊडस्पीकर नव्हतं असं कोणाचं म्हणणं आहे? बॉम्बे हायकोर्टचं म्हणणं आहे. लाऊडस्पीकर नव्हतं असं कोणाचं म्हणणं आहे? बॉम्बे हायकोर्टचं आहे. असं कशासाठी म्हणतात ते? एअर पोल्युशन, साऊंड पोल्युशन कमी करण्यासाठी. बरोबर आहे. तर कुणी दिलेलं आहे? मुंबई उच्च न्यायालयानं हा निर्णय दिलेला आहे. केस लक्षात ठेवा. महेश वर्सेस महाराष्ट्र शासन आणि हायकोर्ट अकॉर्डिंग टू 25. नुकत्याच झालेल्या 18व्या लोकसभा निवडणुकीत नोटा आणि 2.18 लाखाहून अधिक मतदारसंघ मतांसह निवड विक्रम कुठे निर्माण केलेला आहे? हा कुठं आलेला आहे? इंदोरमध्ये आलेला आहे. नुकतीच 79व्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदावर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? फिलोमॉन यंग. कोणाची केलेली आहे? फिलोमॉन यंग. पुढला प्रश्न. अलीकडेच आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी कोणती दुसरी राजधानी बनवण्याची घोषणा केलेली आहे? आता काय केलेलं आहे? आसामचे CM कोण आहेत? हेमंत बिस्वा. इथली पहिली कॅपिटल कोणती आहे? दिसपूर इथली काय आहे? कॅपिटल आहे. आता त्यांनी काय केलेलं आहे? दुसरे कॅपिटल घोषित केलेले आहे. सेकंड कॅपिटल. आणि कोणाला केलेली आहे ती? दिब्रुगड. आणि कशासाठी केलेलं आहे? दिब्रुगडची डेव्हलपमेंटसाठी केलेलं आहे. कशाची? दिब्रुगडची डेव्हलपमेंटसाठी अशी घोषणा केलेली आहे. घोषणा केली म्हणजे हे कॅपिटल बनवलं आहे. सेकंड कॅपिटल कशाला बनवलेलं आहे? दिब्रुगडला बनवलं आहे. तिथली सांस्कृतिक कॅपिटल कोण आहे? तेजपूर हे तिथली सांस्कृतिक कॅपिटल कोणते आहे? तेजपूर आहे. बरोबर. आणि तिथलं हायकोर्ट कुठं आहे तिथं? हायकोर्ट हे गुवाहाटीला आहे. कुठं? गुवाहाटी. आपल्याला सगळ्यांनाच माहीत असेल गुवाहाटी. बरोबर. तेजपूरला काय आहे? सांस्कृतिक कॅपिटल आहे. कशाची? आसामची. आता कशाला बनवणार आहे? दिब्रुगडला. पहिली कोणती आहे? दिसपूर आहे पहिली.
ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदी नुकतीच कोणाची निवड केली झालेली आहे? मोहनचरण माझी. हे काय आहेत? BJPचे कार्यकर्ते. कुठले आहेत? ओडिशाचे CM म्हणून आहेत मोहनचरण माझी. नुकतीच मुख्यमंत्री निधुत मोहिना योजना कोणी सुरू केलेली आहे? मुख्यमंत्री निधुत मोहिना योजना ही आसामची मुलींसाठी चालू केलेली आहे. अलीकडेच केंद्र सरकारने नॅशनल क्रिटिकल मिनरल्स मिशन, काय क्रिटिकल मिनरल मिशन, नॅशनल क्रिटिकल मिनरल मिशन म्हणजे काय? हे काय करणार? क्रिटिकल मिनरल शोध लावण्यासाठी आहे. तर किती हजार भेटलेले आहेत? 34,300 कोटी भेटलेले आहेत क्रिटिकल मिनरलचा शोध लावण्यासाठी. शोध लावण्यासाठी आणि कोणत्या मिनिस्ट्री अंतर्गत येतं? मायनिंग मिनिस्ट्री अंतर्गत येतं. मायनिंग मिनिस्ट्री, एवढंच लक्षात ठेवा. क्रिटिकल मिनरलचा शोध लावायचा, मायनिंग मिनिस्ट्री अंडर येतं. आणि किती फंड दिला आहे? 34,300 कोटी रुपये. उत्तर अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन महासचिवपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? नाटोचं विचारत आहे. नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन ह्याचा अध्यक्षपदी कोणाची ह्याच्या महासचिवपदी कोणाची केलेली आहे नियुक्ती? मार्क रुटो. युनेस्कोच्या यादीत अलीकडेच समाविष्ट करण्यात आलेले भारतीय पहिले साहित्य शहर कोणतं आहे? कोझिकोड हे काय आहे? पहिलं साहित्यिक शहर आहे. आणि संगीत शहर म्हटलं तर ग्वालियर, मध्य प्रदेश. नुकत्याच 10व्या सायफाय फिल्म फेस्टिवल, सायन्स फिल्म फेस्टिवल हा कुठं झालेला आहे? हा गोव्याला झालेला आहे. उद्घाटन कोणी केलेलं आहे ह्याचं? प्रमोद सावंत. आणि आता सायन्स म्हणजे सायंटिफिक जे सायन्स बेस्ड जे फिल्म असतात ना, त्याचं हे आहे फिल्म फेस्टिवल आहे 2025. किती क्रमांकाचा आहे? 10व्या क्रमांकाचा आहे. आणि कशासाठी आहे? जे पण आपल्या इथं लहान मुलं असेल त्यांना क्युरियोसिटी वाढवायची, सायन्सबद्दल क्युरियोसिटी वाढवण्यासाठी हा फिल्म फेस्टिवल केला जातो. कुठं झाला आहे? गोवा. हरियाणामध्ये सध्या काय चालू आहे? आंतरराष्ट्रीय सरस्वती संमेलन महोत्सव, आंतरराष्ट्रीय सरस्वती संमेलन, इंटरनॅशनल सरस्वती संमेलन महोत्सव कुठं चालू झालेला आहे? हे हरियाणामध्ये चालू आहे. हरियाणामध्ये कुठं? यमुनानगरमध्ये. एवढं एक लक्षात ठेवा. अलीकडे पॉलरिस डॉन मिशन सुरू करण्याची घोषणा कोणीच केलेली आहे? चालू पण झालेलं आहे. ते SpaceXनं चालू केलेलं आहे. नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक उद्घाटन समारंभात भारतीय संघाच्या ध्वजवाहक म्हणून कोणाची? पॅरिस ऑलिम्पिक. 2 लक्षात ठेवायचं. ऑलिम्पिक म्हणलं तर PV सिंधू आणि शरद कमल. आणि पॅराऑलिम्पिक म्हणलं तर भाग्यश्री जाधव आणि सुमित अंतल हे दोघं जण लक्षात ठेवायचे. भाग्यश्री जाधव आणि सुमित अंतल. भारताचा सर्वोच्च न्यायालयाचा स्थापना दिवस नुकताच कधी साजरा करण्यात आलेला आहे? सर्वांनाच माहिती आहे सर्वोच्च न्यायालय कधी स्थापन झालेलं आहे? 28 जानेवारी 1950. बरोबर. पहिले CJI कोण होते? पहिले CJI होते हरिलाल जेकानिया. आणि सध्या किती आहेत? 51 आहेत. कोण आहेत? संजीव खन्ना आहेत. आणि पाठीमागच्या वर्षी 75 वर्षाबद्दल न्यू लेडी ऑफ जस्टिस हे कोणी बनवलेले आहे? लेडी ऑफ जस्टिस. ह्याच्यात बदल काय केलेलं आहे? हातात तलवार दिलेले आहे, डोळ्यावरची पट्टी काढलेली आहे आणि हातात काय घटना आहे आपली. न्यू लेडी ऑफ जस्टिस कोणी बनवलेले आहे? विनोद गोस्वामी. हे एक महत्त्वाचं आहे. किती तारखेला? 28 जानेवारीला. कोणत्या अलीकडे सांस्कृतिक क्षेत्रात भारताचे 43 युनेस्को जागतिक वारसा स्थळ बनलेले आहे? हे बनलेले आहे मोईदम. कुठले? आसाम. नुकतेच मरण पावलेले नृत्यांगना यामिनी कृष्णमूर्ती यांचा कोणाशी संबंधित आहे? भरतनाट्यम प्लस कुचिपुडी ह्या दोन हे जे काय होते फेमस डान्सर होते. ए पॅशन फॉर डान्स हे त्यांचे काय ॲटोबायोग्राफी आहे फॉर डान्स. भरतनाट्यम प्लस कुचिपुडी. नुकतेच आयस्पॉट पोर्टल कोणी सुरू केलेलं आहे? आता आयस्पॉट हे पोर्टल चालू केलेलं आहे. हे पोर्टल कशासाठी चालू केलेलं आहे? जर तुम्हाला टेक्निकल प्रॉब्लेम आले तर त्याला रिपोर्ट करण्यासाठी. टेक्निकल प्रॉब्लेम रिपोर्ट. आणि हे कशात येतात? हे जर तुम्हाला स्टॉक घेण्याबद्दल काहीतरी आले तर तुम्ही ह्याच्यावर रिपोर्ट करू शकता. हे कोणी लॉन्च केलेलं आहे? सेबीनं लॉन्च केलेलं आहे. सेबीची स्थापना कधी आहे? 1988. ह्याला वैधानिक मान्यता कधी भेटली? 1992ला. हेड कोण आहे? माधवी पुरी आणि हेडक्वार्टर कुठं आहे? मुंबईला आहे. एवढं सगळं लक्षात ठेवा. कोणी चालू केलेलं आहे? आयस्पॉट सेबीनं चालू केलेलं आहे. राष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024च्या पुरस्कारांचा क्रम काय आहे? तर कोणाला पुरस्कार भेटलेला आहे असं विचारत. राष्ट्रीय फिल्म पुरस्कार कुठं होता? 70 होता. आणि कोणाला भेटलेला आहे? अट्टमला भेटलेला आहे. पॅरिस 2024 पॅराऑलिम्पिक उद्घाटन समारंभ भारतीय दलाचा ध्वजवाहक म्हणून कोणाचे? आताच बघितलं आपण भाग्यश्री जाधव आणि शरद कमल.
अलीकडेच मिरकेट दुर्बिणीने आकाशगंगेपेक्षा 32 पट मोठी इकाथाझो आकाशगंगा शोधून काढली आहे. मिरकेट दुर्बीण कुठे आहे? आता काय झालेलं आहे, मिरकेट दुर्बीण ही कुठं आहे? ही साऊथ आफ्रिकामध्ये, साऊथ आफ्रिका. आणि तिनं काय केलेलं आहे, 32 पट मोठी आकाशगंगा, 32 पट म्हणजे कोणाच्या, मिल्की वेच्या. आणि काय नाव दिलं तिचं? इकाथांजो. इकाथांजो हे कशाचा? तिथलेच एक ट्राईब आहे जुलू. त्या ट्राईबमध्ये ह्या अर्थाचा काय होतो? परेशानी होते. इकाथांगोजो म्हणजे परेशानी, एवढंच लक्षात ठेवा. कुठं होते ती? मिरकेट कुठं आहे? साऊथ आफ्रिकामध्ये आहे. आणि आकाशगंगा म्हणजे काय असतं? जसं आपलं मिल्की वे आहे, जसे सूर्य आहे, सूर्यासारखे किती अरब अरब तारे असतात, हे आकाशगंगाचे एवढे मोठे तारे असतात. आणि अशी किती पट? 32 पट मोठी आकाशगंगा सापडलेली आहे. कुणाला सापडलेली आहे? मिरकेट दुर्बिणीला. ती कुठं आहे? साऊथ आफ्रिकेला. अलीकडेच आशियाच्या ऑलिम्पिक परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झालेले पहिले भारतीय कोण? रणधीर सिंग. राजा रणधीर सिंग. भारत सरकारने अलीकडेच पुण्याचे नाव बदलून श्री विजयपुरम हे केलेले आहे. पोर्ट ब्लेअरचं नाव बदललेलं आहे. पोर्ट ब्लेअर अंदमान निकोबारची काय आहे? कॅपिटल आहे. नुकतेच मिशन 300 आफ्रिका एनर्जी समिट कुठे पार पडलेले आहे? मिशन 300, मिशन 300 आफ्रिका एनर्जी समिट हे कुठं झालेलं आहे? तंजानियामध्ये झालेलं आहे. तंजानियामध्ये दार अस सलाम पोर्ट इथं झालेलं. होस्ट कोण होतं? दार अस सलाम पोर्ट. आता मिशन 300च का? कारण की 2030पर्यंत 300 मिलियन आफ्रिकन लोकांपर्यंत एनर्जी हे करायचे. 300 मिलियन आफ्रिकन लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. कशाच्या? इलेक्ट्रिसिटीमधनं पोहोचायचं आहे. म्हणजे इलेक्ट्रिसिटी त्यांना द्यायची आहे. किती? 300 मिलियनला टार्गेट आहे. कधी? 2030पर्यंत. कुठं झालं हे झालेलं आहे? हे टांझानिया, युगांडा, साऊथ आफ्रिका हे कुठं झालेलं आहे? तंजानियामध्ये झालेलं आहे. इथं तंजानियामध्ये झालेलं आहे. टांझानिया किंवा तंजानिया, बरोबर. आणि ह्याच्यात कोण कोण सपोर्ट करणार आहे? एक आफ्रिकन युनियन आणि दुसरं कोण करणार आहे? वर्ल्ड बँक करणार आहे. आफ्रिकन युनियन आणि वर्ल्ड बँक, एवढं लक्षात ठेवा. बरोबर. कुठं झालेलं आहे? तंजानियामध्ये झालेलं आहे. सपोर्ट कोण कोण करणार आहे त्याला? आफ्रिकन युनियन आणि वर्ल्ड बँक, एवढंच लक्षात ठेवा. 2024च्या भौतिकशास्त्रातील फिजिक्सचा नोबेल कोणाला भेटलेला आहे? हिंटन आणि हॉपफिल्ड. कशासाठी आहे? हॉपफिल्ड कशासाठी आहे? मशीन लर्निंगसाठी आहे. नुकतेच दिवंगत ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना पद्मविभूषण कधी दिलेला होता? 2008ला दिलेला होता. महाराष्ट्र भूषण कधी दिलेला होता? 2006ला दिलेला होता. रिव्हिजन करू आपण. डीपसीक हे आहे कोणाचं आहे? चायनाचं आहे, बरोबर आहे. आणि त्यानं काय केलेलं आहे? ChatGPTला पाठीमागे टाकलेलं आहे. आता 100वा मिशन काय? NVS-02 कशातनं पाठवलेलं आहे? GSLV F-15 ह्याच्यातनं पाठवलेलं आहे. युनायटेड नेशन रिलीफ अँड वर्क एजन्सीला कोणी बॅन केलेलं आहे? हे इस्रायलनं बॅन केलेलं आहे. कारण की ते काय म्हणतात? आमची माहिती बाहेर देतात. गोंड आदिवासी उत्सव नागोबा जत्रा नुकतेच कुठं पडलेला आहे? हा सेकंड मोठा उत्सव आहे. आणि कुठं भरतो तो होतो तेलंगणामध्ये. पहिला कोणता आहे? सरलामा. अलीकडे संरक्षण मंत्रालय प्रजासत्ताक दिनमध्ये सर्वोत्कृष्ट मार्चिंग झाकीसाठी कोणाला भेटलेलं आहे? जम्मू काश्मीर रायफलसाठी. अलीकडे सलग तिसऱ्यांदा ICC महिला चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणी आहे? ऑस्ट्रेलिया. कोणाला हरवून? भारताला हरवून. नुकतीच भारतीय वृत्तपत्र दिन कधी केलेला आहे? 29 ऑगस्ट. 29 ऑगस्ट का? 1860ला काय? जेम्स ऑगस्ट सिक्की यांना चालू केलं म्हणून. अलीकडेच उद्योग, विज्ञान आणि औषधासाठी भांग लागवडीसाठी कोणी मान्यता दिलेली आहे? कोणी दिलेली आहे? हिमाचल प्रदेशनं दिलेली आहे. अलीकडे T20 आयमध्ये आऊट न होता 318 धावा काढण्याचा विश्वविक्रम कोणी केलेला आहे? टिळक वर्मा याने केलेला आहे. चला तर, धन्यवाद.